रंगपंचमीच्या उत्सवाला नांदेडच्या ग्रामीण भागात आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे। बच्चे कंपनीसह महिला वर्ग होळीनिमित्त एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देत आहेत। ग्रामीण भागात होळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा होत आहे। 16 लाख रुपयांचा हरभरा फसवणूक करत चोरून येणाऱ्या तिघांना धर्माबाद पोलिसांनी अटक केली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून चोरलेला हरभरा जप्त करत पोलिसांनी फिर्यादी व्यापाऱ्यास परत मिळवून दिला आहे। नांदेड देगलूर रस्त्यावर काकांडी गावाजवळ आज दुपारी ट्रकच्या धडकेने कार उलटली। या अपघातात कारमधले 3 जण जखमी झाले असून कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। उन्हाळी हंगामात कमी कालावधीत अधिक नफा देणारे पीक म्हणून तिळाच्या पिकाची ओळख आहे। नांदेडच्या माहूरसह किनवट तालुक्यात या तिळाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। हे पीक आता चांगलेच बहरल्याने पांढरी फुले शिवारात लक्ष वेधून घेत आहेत। होळी निमित्त नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा लेंगी महोत्सव जागोजागी रंगलाय। पारंपरिक लोकगीतावर बंजारा समाज डफड्याच्या तालावर ठेका धरत होळी साजरी करतोय। बाहेर गावी कामाला गेलेले तरुण होळी निमित्त आपल्या गावी परतले आहेत, त्यामुळे सध्या होळी सणाचा उत्साह दिसून येतोय। जंगलातील पानवटे आटल्याने वन्य प्राण्यांचे पाण्यासाठी हाल होताना दिसत आहेत। विशेषतः पाण्याच्या शोधात माकडांनी शहराकडे धाव घेतल्याचे चित्र दिसत आहे। रंगपंचमीचा सण उत्साह साजरा करा, मात्र हुल्लडबाजी केल्यास चोप देण्यात येईल असा इशारा नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी दिलाय। रंगपंचमी सणाच्या दिवशी शहरातील रस्त्यावर सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असून हा सण शिस्तीत साजरा करावा असे आवाहन पोलिसांनी केलं आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते